सत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। सदनिका घोटाळ्याप्रकरणी आज कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। अनिकेत निकम आज पुन्हा माणिकराव कोकाटे यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत। न्यायमूर्ती RN लड्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून सत्र न्यायालयाने दिलेल्या 2 वर्ष कारावासाला या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिकेत मागणी करण्यात आली आहे। लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या माणिकराव यांना कोर्टाकडून आज दिलासा मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। सदनिका घोटाळ्याप्रकरणी आज कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। अनिकेत निकम आज पुन्हा माणिकराव कोकाटे यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत। सत्र न्यायालयाने दिलेल्या 2 वर्ष कारावासाला किंवा कारावास या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिकेत मागणी करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, अतिशय महत्त्वाची सुनावणी आज माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयामध्ये होत आहे। खरं तर शुक्रवारची वेळ ही त्यांना देण्यात आलेली आहे। आज लड्ढा यांच्या समोर सुनावणी होणार आहे। लोअर बेंचने जो निर्णय दिलेला आहे हाच निर्णय कायम राहणार का याकरता सगळ्यात महत्त्वाची ही सुनावणी म्हणावी लागेल। अनिकेत निकम यांच्यासह ज्येष्ठ विधितज्ञ रवींद्र कदम देखील या माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने सुनावणीला उभे राहणार आहेत। त्यामुळे वकिलांची तगडी फोर्स एकीकडनं माणिकराव कोकाटे यांनी लावलेली आहे। मात्र कोर्टाने तातडीने सुनावणी देण्यास नकार दिल्यामुळे शुक्रवारची वेळ मिळालेली होती। साधारणपणे 11 ते 12च्या दरम्यान ही केस सुनावणीसाठी लड्ढा यांच्या बेंच समोर येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोअर बेंचनं दिलेला निर्णय हा कायम राहतो की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ज्या वेळेला एखादा मंत्री अशा पद्धतीचं कृती करतो त्यावेळेला कोर्टाकडनं नेमके कशा पद्धतीचे आदेश पारित केले जातात हे बघणं महत्त्वाचं आहे। राजीनामा कोकाटे यांनी दिलेला आहे, परंतु या राजीनाम्यानंतर कोर्टाची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। ठीक आहे सुस्मिता, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेणार आहेत। एंजिओग्राफीच्या रिपोर्टनंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यावर त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे। कोकाटेंवर उपचार करत असल्याच्या 2 डॉक्टरांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलाय। तर रिपोर्ट नंतरच माणिकराव कोकाटे यांच्यावर पुढची कारवाई केली जाणार आहे। कोकाटे यांची आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे आणि एंजिओग्राफी नंतर डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेतला जाईल। दरम्यान कोकाटेंवर जे डॉक्टर उपचार करतायत त्यांचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलाय। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात अटक वॉरंट देखील कोर्टाने जारी केले आणि त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता। त्यानंतर कोकाटेंकडे असलेलं क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास हे खातं काढून अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं। अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। मुख्यमंत्र्यांनी देखील माणिकराव कोकाटे यांचा हा राजीनामा स्वीकारलाय।